हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? तर चला चालू करूयात आपण आजच्या टॉपिकला. रात्री माझी मम्मी मला सल्ला देत होती की असा व्लॉग नाही बनवायचा, तसा नाही बनवायचा. मम्मी आता घरी नाही आहे, पण येईलच. आता घरातच एंट्री करणार आहे मम्मी. तर विचारूया नक्की काय सल्ला देत होती मम्मी मला. 1 मिनिट, तोपर्यंत आपण आपलं बोलूयात. काय बोलायचं. आली 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 मम्मी. मम्मीला माहित नाही मी व्लॉग बनवते, पण माझा कालचा व्लॉग मम्मीने बघितलाय. आल्या आल्या लगेच मोबाईल घेतला का बघायला? हो. तू नाही बघत का? माझं काम चालू आहे मोबाईल मध्ये. हो, फार मोठं काम करते. फार मोठं नाही करत, पण करते जरा थोडंफार काहीतरी. काय करते? काय सांगत होतेस तुम्हाला रात्री? मोठे ब्लॉग नको बनवू जास्त. आपले छोटे छोटे बनव. काय? मोठे ब्लॉग नको बनवू, छोटे छोटे बनव ग, असं म्हणलं. एवढे मोठे नाही बनवायचे, कोण बघत नाही एवढे मोठे. जरा मोठ्याने बोल ना. इकडे सारे कोण ऐकते इथं? कोण नाही ऐकत आज? कोण नाही घरी? अगं मोठे ब्लॉग नाही बनवायचे म्हणलं. ब्लॉग जास्त ब्लॉग बनवायचे. ब्लॉग ओके. मोठे म्हणजे किती मोठे नाही बनवायचे? तू जास्त मोठे बनवते. 5-6 मिनिटाचंच बनवायचा. मग तेवढं बघतात लोक. जास्त मोठं असलं का बघत नाही, असंच देतात वरती करून. ओके, पॉइंट टू बी नोटेड. पण तुला कसं काय माहिती एवढा मोठा ब्लॉग नाही बनवायचा वगैरे? मग तुला काय वाटतं? तू एकटी शहाणी झाली नाही. मी कधी बोलले मी शाने झाले म्हणून? मग मला काही येत नाही का तुला वाटलं? मी बघते की युट्यूबला सगळे बघते. काय? युट्यूबला मी सगळं बघते. काय बघते? सगळंच बघते ना. युट्यूबचे ब्लॉग बघते. ओके. कोणाचं बघते? सगळ्यांचं बघते. तुझं पण बघते ना. आता एवढं आवडतात का मग तुला माझे ब्लॉग? आवडतात, पण जास्त मोठं नको बनवू बोलले ना. ओके. पण आता बघ, तुझ्या बरोबर बोलते मी एवढा वेळ, तर त्यात काय अगं नाही टाकत तुला ब्लॉग मध्ये. टेन्शन मध्ये घेऊस तू. बघ इकडं आले मी. पण मी काय बोलत होते की मी आता ब्लॉग बनवते, माझा ब्लॉग चालू आहे. तर आता एवढा वेळ आपण डिस्कस करत होतो, तर त्याच्यातच 4-5 मिनिट निघून गेले. तर मग छोटा छोटा ब्लॉग कसा बनवायचा? छोटंच बनवायचं, 4-5 मिनिटातच बनवायचं. जास्त लोक बघायला कानकुस करतात. कानकुस? ओके, बघू मी ट्राय करते छोटा छोटा ब्लॉग बनवायचा, पण पॉसिबल नाही होते. आणि तुला माहिती, एकदा बोलायला लागल्यावर मी किती बोलत असते. जरा कमी बोलत जा, म्हणजे होईल ना तुझं पण. थोडंसं दुसरा ब्लॉग बनवायला तुझं अजून हे वाढेल. काय मोटिवेशन? ओके, मोटिवेशन भेटेल मला अजून. ठीक आहे. थोडं थोडं वाढवीत जायचं, असं 2-2 मिनिटांनी, असं थोडं थोडं. एकदम मोठे मोठे नाही बनवायचे. ओके. मग आम्ही पण बघणार. तुम्ही बघणार का माझे ब्लॉग? मग कोण बघणार? आम्ही नाही बघितलं. ओके. तुम्हाला आवडतात का? नक्की. मला सगळं आवडतं. तुम्हाला माझे ब्लॉग मग इथून मागे का नाही सांगितले? इथून मागे कधीच बनवले असते ना मम्मी. इथून मागे तू किती दिवस माझे वेस्ट गेले. नसते बनवले इथून पाठी. एवढ्या हळू बोल. माझा आवाज पण लहान आहे, आणि तू पण आज काय चमत्कार झालाय काय तुझ्या आवाजामध्ये? एवढा हळू. जेव्हा आम्ही हळू बोलतो तेव्हा हळू बोलायला होत नाही तुला. बाहेरच्या लोकांना आवाज आहे ना, असं बोलायचं का? मग नेहमी कसं काय बोलते? पार गावात आवाज जायला असं बोलते. नको एवढं मोठे नाही. मग भांडण करायचं का आता आपल्याला? म्हणजे भांडणातच आवाज मोठा असतो का तुझा? नॉर्मली पण मोठाच आवाज आहे. एवढा मोठा नसतो. घरात सगळी माणसं असेल तर बोलणार. आता तिकडे मयूरचं काम चालू आहे, मग एवढं मोठ्याने बोलल्यावर त्याला डिस्टर्ब होईल. त्याला डिस्टर्ब होईल? त्याला काय नाही डिस्टर्ब होत. होईल की. आपलं बरं आहे, थोडा छोटाच आवाज. 5 मिनिटाचा ब्लॉग झाला बघा. आता एवढा मोठा डिस्कशन टाकू का आता मी याच्यामध्ये? बोलतो आता, तूच सांग. चल, एवढा मोठा नको आता. ब्लॉग बनवते. ब्लॉग बघता का तुम्ही युट्यूबला? हा, या वहिनी आहेत माझ्या. इथे पिकलेलं टोमॅटो भेटलंय, तर खाऊ शकते. बागेमधले टोमॅटो सॉरी, भारी लागतात खायला. माझ्या सिटीमध्ये नाही हो.
आता डेंटल क्लिनिकला. खूप दिवसांपासून खूप हॉस्पिटलला अपॉइंटमेंट घेतलाय, पण स्टील अपॉइंटमेंटला जाणंच पॉसिबल नाही झालं. आता मला पेन नाही सहन होते, सो आज ट्राय करते 1 डेमध्ये ट्रीटमेंट झाली तर. आता अपॉइंटमेंट घेणं आणि तिथं परत जाणं माझ्या बस की बात नाही आहे. चला बघूया आज तर भेटते का ट्रीटमेंट डेंटलची. त्रास तर खूप होतोय. निघूयात. आपली गाडी पण राहिली. फायनली डॉक्टरकडे आले होते, पण तिथे येऊन हॉस्पिटलच बंद होता. गुगलला मी चेक केलं होतं की हॉस्पिटल ओपन आहे, बट स्टील परत वडा झाला. हे माझ्यासोबत असं जवळजवळ 3-4 वर्षापासून होत आहे. मी प्रत्येक मुंबई पुणे जे नाही ते डॉक्टरकडे गेले, मोठ्या अपॉइंटमेंट घेतल्या आणि नंतर असंच काय ना काहीतरी कारण येऊन मी अपॉइंटमेंटच कॅन्सल करून टाकल्यात. तुझी माझ्यासोबत माझी दादाची मुलगी आहे, हिची प्रतिक्रिया ऐकू काय बोलते. तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? माझ्यावर हसते फक्त. हसायचं नाही मग काय करायचं, वडा झाला ना तुमचा. लहान मुलं आता माझ्यावर हसतात. प्रतिक्रिया विचारलं मी, वडा झाला ते मला पण माहिती आहे. प्रतिक्रिया सांग, काय प्रतिक्रिया आहे तुझी? माझी काहीच नाही. काहीच नाही आहे? तुझी काहीच नाही आहे? काहीतरी असेल प्रतिक्रिया. अजिबात नाही. अरे काहीतरी असेल ना. नाही ना पण. बरं ठीक आहे, पीस जाऊ दे. डोकं खूप गरम झालं होतं हॉस्पिटल बंद बघून, म्हणून थोडंसं चिल व्हायला आलो, कॉफी प्यायला. एन्जॉय करतो आता आम्ही कॉफी, नाहीतर ही अजून माझा वडा करेल काहीतरी. चला भेटू नेक्स्ट टेक्समध्ये अजून. जेवायला या. मेथीची भाजी आणि भाकर. मम्मी तुला काही काम करू लागू का? नको लागू, खाऊ लागू दे. खायचंच काम राहील, बाकीची झाली. नंतर देऊन झाल्या भांडी घास. नाही नको, भांडी नको. भांडी घाल, आंघोळ केल्यावर कपडे धुवू, ते काम आहे. ते नको. जा करू. ते नको, तर सोपं काम आहे. अवघड काम सांग. अवघड? वावरात जा खुरपायला बायांबरोबर. वावरात जा खुरपायला बायांबरोबर. आवड काम पाहिजे तुला. मग ते पण सोपं आहे. त्याच्यापेक्षा अवघड सांग. तेच अवघड आहे. मग एक काम कर, गाळ्याला अशी चकचक काढ संध्याकाळपर्यंत घासून. ते पण सोपं काम आहे. पाण्यात खेळायचं. मग येरीत जाऊन पोहून ये. मजाचं काम आहे. थोडी मजा करून ये. ठीक आहे. छान बनवलंय ना मी जेवण. काय बनवलं याच्यातलं सांग. मी मटकीची भाजी, मेथीची भाजी बनवली. छान झालंय का? हा, मीच बनवलंय. मलाच विचारते. मी बनवलंय. तू काय बनवलंय? मी तुला कंपनी नाही दिली का? कंपनी काय मला? अरे मग पटापटा असं जेवण करताना मन लागतं ना माणसाचं. बिल पगार फुल अधिकारीची काय कंपनी पाहिजे ग? त्याच्यात पगार काय घ्यायचं कारण आहे? मग मिरची खायला या गाई. मिरची तिखट नाही, बिलकुल तिखट नाही. तिखट नाही तर हिरव्या तळून देऊ का मग तिखट वाटायला? जास्त चांगलं. हिरव्या नाही, मला पोपटीच आवडतात. जास्त लवंगी मिरची. लवंगी मिरची तिखट असते एकदम. बरं, लवंगी बॉम्ब नाही म्हटलीस. लवंगी बॉम्ब पुढे तुला लावल्या उडून द्यायचं. उडून द्यायचं का तुला लवंगी बॉम्ब लावून? अगं माझा ब्लॉग चालू आहे, काय पण नको म्हणून. त्याला प्रेम जरा. माझी मम्मी जास्तच फ्रेंडली झाली आहे. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय सर्वांनी. आपली काळजी घ्या. भेटूया.